गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उद्भवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुराम महाराज की जय। आपल्या स्वरूपाच्या दर्शनामध्ये जेव्हा जीवात्म्याची भूमिका असते, आत्म्याने तर त्या गर्भात कसा प्रवेश केला हा विषय आपण काल अभ्यासला, आणि तो आत्मा स्वतःला पांडुरंगासारखा वेगळा ठेवून औटपीठामध्ये स्थिर राहतो। म्हणून विशुद्ध चक्राच्या वरती जे सर्व प्राण जाणीव असे ते एक प्रकारचं आपलं औटपीठ असतं, लक्षात ठेवा। आणि त्या तिथे तो ईश्वर चैतन्यमय जाणीवेमध्ये अव्यक्त भूमिकेत असतो आणि आपल्याला त्याच्याशी अद्वैत साधायचं असतं। म्हणून देव इथे, भक्त कुठं आहे माहिती नाही आहे बघा। कारण अंतरंग चतुष्टय आपलं जे आहे ते आपण आहोत। आपलं हृदय कुठलं असा जर प्रश्न विचारला साधकाला तर साधका उत्तर काय देईल? माझं मन बुद्धी चित्त अहंकार हे माझं अंतरंग चतुष्टय, हे माझं हृदय आहे। मग ते हृदय जर अधोमुखी असेल, ते मूलाधार चक्राच्याही खाली असेल, कारण मला मूलाधार चक्र माहितीच नाही, म्हणजे ते हृदय इतक्या अज्ञानात गेलेलं आहे की ते अन्नमय कोशात, प्राणमय कोशात, वासनामय कोशामध्ये फिरत राहते। म्हणजे माझा देव इथं आणि मी कुठं बघा। आणि हे आपण जोपर्यंत पटवून घेत नाही तोपर्यंत सर्वत्र बाहेर भटकत राहतो। म्हणून आपल्याला तीर्थयात्रा, वरवरचं हे सगळं आवडतं। वरवरचं जेव्हा आज सकाळी काल्याचं जे कीर्तन झालं, उत्तम कीर्तन झालं, परंतु आपल्याला त्याचा जो मृदुंग, ते ज्ञानोबा तुकाराम विठोबा रखुमाई वगैरे ते म्हटलं की आपल्याला लागलीच आवडतं, बरोबर आहे की नाही? पण तेच आपल्याला एक 15 मिनटं सायलेन्समध्ये जा असं म्हटलं तर आपण जाऊ शकत नाही। आणि योगी अरविंद तिथंच काय सांगतात? when mind and intellect go into realm, then realm of spiritualism commences असं म्हटलेलं आहे। तिथं अध्यात्म सुरू होतंय। म्हणजे जिथं अध्यात्म सुरू होतं ते सोडून देतो आपण आणि या बाह्य गोष्टीमध्ये अडकत राहतोय। ते करू नका असं नाही म्हणण्याचा भाग आहे, पण त्याची एक विविक्षित स्वरूपाची लिमिटेशन्स ज्याला म्हणतो ना, ते लिमिटेशन आहे। त्या लिमिटेशन्सच्या पुढे ते जाऊ शकत नाहीत। म्हणून साधा प्रश्न कुठल्याही माणसाला विचारा, म्हणजे मी विरोध करत नाही हा, कृपया कोणी त्या वारकरी या भूमिकेत असतील तर त्यांना फक्त प्रश्न विचारा की ज्ञानेश्वर माऊली
रामकृष्ण हरी मंत्र म्हणत होते का? विचारून बघा. त्यांना विचारा की ज्ञानेश्वर माऊली कुठली साधना करत होते की त्यातनं ते संजीवन समाधी घातली. तुम्ही जोरजोरात सांगताय संजीवन समाधी हरिपाठ, आणि ते काय सांगतायत? त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. मग हा हरी कुठला? हा हरी हा आत्मा आहे. हरिपाठातला हरी शब्द काढून टाका, तिथं आत्मा शब्द लावा, तरच ज्ञानेश्वर माऊलीला काय सांगायचंय ते तुम्हाला कळणार आहे. इतकं स्पष्ट आहे. लक्षात आलं? त्यामुळे या गोष्टी आपल्याला आपल्या ज्ञान जाणीवेतून समजून घेतल्या पाहिजेत. हे प्रश्न उठले पाहिजेत ना. कारण मला जर ज्ञानेश्वर माऊली समजून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वर माऊलींनी असं कुठं ज्ञानेश्वरीत लिहिलंय का अमृतानुभवात लिहिलेलं आहे? ज्ञानेश्वरीत असं लिहिलेलं नाही आहे त्यांनी की तुम्ही हरिपाठ म्हणा म्हणजे तुम्हाला मिळेल, किंवा अमृतानुभवात सुद्धा सांगितलेलं नाही आहे. मग ज्ञानेश्वर माऊली आपल्याला फसवत आहेत का? तस्मात विचार करावा. मी खूप वेगळं बोललोय आत्ता, लक्षात घ्या. पण हे समजून घ्या असं मला म्हणायचंय. कारण जीवन आपलं आहे. गाणारे गातील, टाळ वाजवणारे वाजून जातील, पण उरतो कोण? तो मी उरतोय. मग माझं जीवन मी टाळ वाजवत घालवायचं आहे का मृदुंग बडवण्यात घालवायचं आहे का फक्त माईक समोर बोलून घालवायचं आहे? हे कोणी ठरवायचं आहे? का फक्त वाऱ्या करायच्या आहेत? हे कुठंतरी आपल्याला समजलं पाहिजे. कारण मग तुकारामांनी असं केलं का? नामदेवानी असं केलं का? त्यांचेच हरिपाठ गातो होता आपण, पंचरत्न हरिपाठ. मग त्यांनी काय केलं? हा प्रश्न त्या लोकांना विचारून बघा. ते काय उत्तर देतात ते समजून घ्या आणि शांत राहा. ऐकावे जनाचे, करावे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या ग्रंथाप्रमाणे, असं मी म्हणतो. आपल्या मनाचं सुद्धा नका करू. कारण आपलं मन पण गोते खातं. आपलं मन काय खूप शहाणं आहे असं वाटतं काय आपल्याला? आपलं मनच आपल्याला फसवत आहे. म्हणून तर इतके दिवस चाललेत आपल्याला देव नाही भेटलेला. कोणी फसवलं? आपल्याच मनाने फसवलं, आपल्याच बुद्धीने आपल्याला फसवलं आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला मनबुद्धीच्या जाणीवेतनं जी अधोमुखी भूमिका आहे आपली, ती ज्ञान जाणीवेतून बुद्धीच्या मार्फत ज्ञान घेत घेत ती ऊर्ध्वमुखी करावी लागणार आहे. आणि मग खरं आपल्याला कळणार आहे की आपल्यामध्ये ब्रह्मज्ञानाची एक प्रकारची जाणीव कुठल्या प्रकारची आहे. म्हणून या भूमिकेत आपण जेव्हा जायला लागतो अभ्यासेन, म्हणून आपण श्रेयोही ज्ञान अभ्यासात असाच कालचा विषय घेतला. आणि त्या श्रेयस ज्ञानातनं आपण जेव्हा ईश्वराकडे जायला लागतो तेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञान कळतं. आणि हे ब्रह्मज्ञान कळणं म्हणजे काय? तर स्वाधिष्ठान चक्रावरती प्रज्ञान जाणीवेतनं आपली उमज वाढणं. ही चक्र म्हणजे काय? अशी काहीतरी फिरतायत आणि तिथं अशा पाकळ्या आल्या आहेत वगैरे, छे छे छे, असं काही नाही आहे. तसं असतं तर 6व्या अध्याय सगळं ज्ञानेश्वर माऊलींनी सोडूनच दिलं नसतं. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर माऊलींनी 6व्या अध्यायाला फार महत्त्व दिलेलं नाही आहे. आपण त्याला खूप डोक्यावर घेऊन नाचतो लोक बरीच, पण तसं नाहीच आहे. हा पहिल्या म्हणजे कर्म राजविद्या राजगुह्याच्या अगोदरचा अध्याय येतो, लक्षात घ्या. आणि त्या काळामध्ये त्या हठयोगाला फार महत्त्व होतं. आणि तपश्चर्या करणं, ते बसणं, त्याप्रमाणे ते कुंडलिनी वगैरे शक्य आहे का? म्हणजे शक्य नाही ते ज्ञानदेव सांगतील का? म्हणून मी सांगते ज्ञानेश्वरीकडे खूप सशक्त बुद्धीने आणि सशक्त नजरेने बघावं लागणार आहे आपल्याला.
आणि ही सशक्तता आपल्या ईश्वर शोधाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. म्हणून ईश्वर शोध मला घ्यायचा आहे, त्यासाठी ग्रंथ हा गुरु असू शकतो. म्हणून प्रमाण ग्रंथ जे आहेत त्याच्याच माध्यमातनं, म्हणून 6वा अध्याय हा 18वा अध्याय नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून 6व्या अध्यायाला त्याच्याच पातळीत ठेवा आणि विहंगम जाणीवेतनं राजविद्या राजगुह्याच्या भूमिकेत जा आणि माझं स्वरूप काय आहे हे समजून घ्या. म्हणून ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानजाणीवेतनं मला संपूर्ण विश्वामध्ये घडणाऱ्या किंबहुना माझ्यामध्येच कशा प्रकारच्या विष्णूच्या सृजनत्वाच्या जाणीवा आहेत हे मला कळायला लागतंय. म्हणून ते मणिपूर चक्र म्हणजे नेमकं काय हे त्या आपल्या ज्ञानजाणीवेतनं समजतंय. आणि तो तुम्ही ध्यान करायला लागलात, कारण त्यानंतर ध्यान सांगितलंय, श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ध्यानम विशेषते. मग विशेष ध्यान कुठलंय? ज्ञानानंतरचं ध्यान. ज्ञान न घेता ध्यान करत असाल तर माऊलीला ते मंजूर नाही, भगवंताला ते मंजूर नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आपण वर्षानुवर्ष अनुग्रह घेऊन सुद्धा आपल्याला ध्यानात अनुभूती येत नाही, कारण ज्ञानच नाही. मग ज्ञान कुठलं घ्यायला पाहिजे हे कधीतरी तर समजून घ्यायला पाहिजे का नको? म्हणून मी ते शिबिर अरेंज केलेलं आहे. त्या शिबिराची भूमिकाच ती आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी, त्याचा विचार आणि ध्यान अशी ती मांडणी आहे त्या शिबिराची. तो विषय सोडून देऊ. परंतु आपण जे बघतो आहोत ते मणिपूर चक्राची सृजन. माझं सृजन होतं आहे कसं? मी खातो बरोबर आहे की नाही? आपण काय काय खातो? ज्वारीची भाकरी खातो, भरीत खातो तुम्ही लोक बरेचदा, बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी आपण सतत खात आलेलो आहोत. आणि पण याच्यामध्ये भरतामध्ये कधी हाड सापडलं का तुम्हाला? नाही. आपण फळं, रस पितो, पाणी पितो, सर्व पितो, पण त्यात कधी रक्त सापडलं का? मग हे बनवतं कोण? आपण खाल्ल्यानेच हाडं बनली आहेत, मोठी झाली आहेत, रक्त तयार झालंय. हे सगळं आपल्या खाण्यातनंच झालंय ना. पण कोबीमध्ये काही आपल्याला मांस सापडलंय असं कधी झालंय का? पण कोबीतनं मांस कसं तयार करायचं ही प्रक्रिया कोण करतं? किती वेगळी गोष्ट आहे बघा. आपल्या शरीरामध्ये सुद्धा रक्त फिरत आहे, ते 4 कप्प्यातनं उड्या मारत जातं. शुद्ध अशुद्ध रक्त शुद्ध होतं. आणि ते कसं होतं? ते काहीतरी ऑक्सिजन इकडचा तिकडे जातो, फुफ्फुसातनं ऑक्सिजन श्वासात. पण अशुद्धता ही फक्त ऑक्सिजनचीच आहे का? बऱ्याच गोष्टी आपल्याला माहितीच नाही आहेत. सगळ्या माहिती पाहिजेत असं नाही, पण याच्यातनं ईश्वराची कलात्मकता, त्याची रचनात्मकता, त्याच्या सर्व कल्पनेचा विलास आणि त्याचं ऐश्वर्य माझ्या आत भरलेलं आहे. आपण ज्याला ऐश्वर्य म्हणतो ते भौतिकातलं ऐश्वर्य असो किंवा नसो, पण ईश्वराने प्रत्येकाच्या आतमध्ये त्याचं ऐश्वर्य दिलेलं आहे. म्हणून ईश्वराचा ऐश्वर्य काय आहे हे समजलं पाहिजे. आणि तो जो आत्मा बसलेला आहे तो त्याच्या शक्तीच्या जाणीवेतून त्याचा ऐश्वर्य योग साधत असतो. म्हणून परब्रह्माचा ऐश्वर्य योग कुठला हे आपल्याला आत बसून समजून घ्यावं लागणार आहे.
मग त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या जाणीवेतलं अनाहताच्या चक्राची सुद्धा जाणीव तेवढीच थेट आहे, कारण त्याचं ऐश्वर्य तोच संपवतो आणि त्याचं ऐश्वर्य तोच तयार करतो, कारण तो अनादि अनंत आहे. आणि तो जो बसलेला आहे त्याचं स्वरूप माझ्या जीवनामध्ये मी जेव्हा माझ्या शुद्ध भूमिकेतनं शुद्ध ज्ञानातनं माझ्या प्राणाला मनबुद्धीचा एकाकार करून, कारण बुद्धीला ही सर्व जाणीव झालेली आहे ज्ञानाची, म्हणून ज्ञानेश्वरी म्हटलेलं आहे ती. आणि ज्ञानदेव का म्हणतायत, कारण त्यांच्या बुद्धीचा आणि माझ्या बुद्धीचा कुठं तरी संपर्क तरी व्हायला पाहिजे का नको? का मी फक्त त्यांच्या अभंगांना गाण्यातनंच म्हणत बसणार आहे, माझ्या जीवनात कधी उतरवणार आहे? आणि नुसतं उतरवायचं नाही आहे, त्याप्रमाणे जीवनाला बुद्धी प्रामाण्य राखून अंगीकारणं ही साधना आहे. तुम्ही 1 तास ध्यान कराल, 2 तास भजन कराल, बरोबर, मी पण प्रवचन करीन, पण उरलेलं जीवन हे त्याच जाणीवेत कसं घालवायचं, ती साधना आहे. हे कळावं लागणार आहे. म्हणून संपूर्ण 24 तासाचं जीवन ईश्वराच्या जाणीवेतनं आपण आपल्याच बुद्धीनी प्रगल्भ करत जाणं ही साधना होते. मग त्या याच्यात आपल्याला कळतं की जे जे भेटेल भूत तयासी मानी भगवंत, आणि तिथं खरा भक्तियोग सुरू होतो. म्हणून माझ्या ज्ञानजाणीवेतून, माझ्या कर्मजाणीवेतून आणि माझ्या प्रेमाच्या जाणीवेतून मी जेव्हा ईश्वराकडे जायला लागतो, तेव्हा आज्ञाचक्रापाशी माझा गुरु मला खरा कळायला लागतो. माझा सद्गुरू मला कुठं कळतो, तर आज्ञाचक्रापाशी कळतो, कारण तोपर्यंत माझ्यामध्येच माझा विवेक सिद्ध झालेला असतो आणि माझ्यामध्ये एक प्रकारे वैराग्याची भूमिका पण तयार झालेली असते. म्हणून बाह्य जाणीवेतून आपण गुरु गुरु म्हणा, म्हणजे त्यात काही वाईट आहे असं नाही मला म्हणायचं, पण मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून हा विवेक जो आहे, हा विवेक आणि त्याच जाणीवेतनं येणारं वैराग्य, म्हणजे वैराग्य कशाला म्हणतात हे पण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून माझ्या देहबुद्धीच्या जाणीवेतनं जे जे मला आवडतं ते नको म्हणण्याची सवय हळूहळू करावीच लागणार आहे. आणि आपण इतके भाग्यवान असतो की आपलं वय समजा 50-55च्या आसपास असेल तर निम्म आयुष्यामध्ये भोग भोगून झालेले आहेत. असं काही आहे का की आपल्याला माहिती नाही? असं काही आहे का की आपण कधी भरीत खाल्लंच नाही? असं काही आहे का की आपण कधी अगदी नॉनव्हेजसुद्धा खाल्लं नाही? असं मी म्हणतो. पण आता कुठंतरी ही वेळ आहे ना की नाही, जेव्हा आपण नो म्हणायला शिकाल तेव्हा तुमच्यामध्ये वैराग्य सुरू होईल. लक्षात घ्या, माझ्या वेळेच्या कामामध्ये, माझ्या साधनेमध्ये, माझ्या वाचनामध्ये, माझ्या घरात पाहुणे आले, त्यांना सांगता यायला पाहिजे की तुम्ही आलात, आनंद आहे, तुम्ही बसा, चहा पाणी काय असेल ते घ्या, पण मी माझा आत्ता अभ्यास चालू आहे, माझा अभ्यास झाल्यावर मी भेटेन. आपलं तसं होतच नाही. आले की अरे वा 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 याकडे किती मिठ्या मारू असं होऊन जातं. आणि माझी जशी काही जगभरची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली आहे, अशा थाटात चाललं आहे आपलं. असं देवाला मंजूर नाही आहे. कोणी केव्हाही यावं. हां, ते विचारून आले का तुम्हाला? ते त्यांच्या सोयीने आलेत ना. मी तुमच्या इथं आलो
ते मी माझ्या सोयीने आलेलो आहे का? नाही, तुमच्या सोयीने मी आलो आहे. लक्षात घ्या. असंच जीवनात वागावं लागतं. मागच्या वर्षी मी आलो होतो का? का नाही आलो? तुम्ही बोलावलंच नाही. म्हणजे हा व्यवहार आहे ना. मग हा व्यवहार जर आपण पाळत असू तर आपल्या पाहुण्यांना सुद्धा सवय लागली पाहिजे आणि आपल्याला पण सवय लागली पाहिजे की आपण उठसूट निघाले की चाललं ते काय आपलंच घर आहे. देव तुम्हाला पाहिजे तेव्हा घेईल का तुमच्या त्या घरामध्ये त्याच्या? तुम्ही तसे व्हा, शुद्ध व्हा, आत्म्याच्या जाणीवेपर्यंत या, तरच माझ्या घरामध्ये तुम्हाला प्रवेश आहे. अदरवाईज नुसता मी कमरेवर हात ठेवून उभा आहे, तुम्ही बसा नाचत. इतकं स्पष्ट आहे. त्यामुळे आपल्याला किती बंधनात आपण कारण नसताना अडकलेलो आहे बघा. याला शिस्त म्हणतात जीवनाची. म्हणून अध्यात्माची सुरुवातच तशी होते. मौन, जनसंपर्क कमी. तुम्हाला जर वाटत असेल आपला जनसंपर्क खूप आहे, कमी करायला लागा. आत्तापासूनच सांगतोय. नाहीतर अजून तसाच वाढवत बसाल आणि त्याचा अभिमान धराल तर तो खोटा अभिमान आहे. त्याला खोटा म्हटलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज तेच म्हणतात ना, देवाच्या सख्यत्वासाठी कराव्या जीवलगांच्या तुटी. लांबचे मित्र तर बाजूलाच राहिले. कराव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही त्यागावा. तुकाराम अवघड आहे समजणं. लक्षात घ्या. तुकाराम महाराज हे समाजप्रिय नव्हते. जगद्गुरू होते, झाले. का झाले? कारण ते समाजाभिमुख नंतर, आत्मज्ञानानंतर, आणि त्यांनी सांगितलं तर, म्हणजे ईश्वराची तशी आज्ञा असेल तरच. नाही तर मी बरा, माझा मी, बस संपला विषय. विषय खोल आहे अध्यात्म. आपल्या बुद्धीप्रमाणे चालायचं नाहीच आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे सुद्धा किती होते मित्र, तुम्हीच विचार करा. भाऊच होते आणि त्या भावांचा सुद्धा संग त्याग करून टाकला त्यांनी. संजीवन समाधी घेतली म्हणजे काय. पण भाऊसुद्धा तेवढेच ज्ञानी होते. त्याच्यामुळे मगाशी जे सांगितलं, म्हणजे मी विरोध करत नाही, पण आमचा एक विषय झाला असाच की ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेला निवृत्तीनाथ रडत असतील असं वाटतंय तुम्हाला? अहो, ते तर गुरूंचे गुरु. नाथ परंपरेच्या संपूर्ण धुरा जी गृहस्थाश्रमाकडे वळवल्या गेलेली आहे ती निवृत्तीनाथांमुळे गेलेली आहे. हां, त्यांना आतून जाणवत असेल कुठंतरी एखादी गोष्ट, परंतु ते ढसाढसा रडणाऱ्यातली माणसं नव्हती. नामदेव पण नव्हते. आणि जे जे संत मंडळी तिथं आली असतील किंवा देवमंडळी आली असतील ती नामदेवांना ससंवेद्य होत होती. तुम्ही जर म्हणाल पांडुरंग आले ते टोपी वगैरे घालून रुक्मिणी बरोबर आहे आणि आत घेऊन चाललेत, असं होणारच नाही कधी. कारण असा देव नसतोच कधी. आणि असा देव आला असता तर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी का घेतली असती? तुम्हीच विचार.